नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला म्हणजे महाभूत विवेक ह्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. महाभूत विवेक हा दिसणाऱ्या सृष्टीचे कारण जे सत ते जाणण्यासाठी पंचमहाभूतांनी तयार झालेल्या सृष्टीचा विवेक करावा लागतो. कारण सृष्टी सतचे कार्य आहे. सत हे तत्व मनाने व इंद्रियांनी जाणता येत नसल्याने त्यांनी जाणल्या जाणाऱ्या दृश्य सृष्टीच्या आधाराने ते जाणावे लागते. म्हणजे कार्यावरून कारणाकडे जावे लागते. अद्वैत रूप तत्व उपनिषदात सांगितले आहे. ते पंचमहाभूताच्या विवेकाने जाणणे शक्य आहे. म्हणून पंचमहाभूताचे आता विवेचन करू. सदैव सौम्य इदमग्र आसीत छांदोग्य उपनिषद या श्रुतीमध्ये सृष्टीपूर्वी सतरूप ब्रह्म होते असे सांगून ते सृष्टीचे कारण आहे असे सुचवले आहे. जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्र हे सूत्र तेच सांगते. पंचभूतांच्या विवेचनाला त्यांच्या गुणांनी सुरुवात करतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 महाभूतांचे 5 गुण आहेत. आकाशापासून पृथ्वीपर्यंत हे गुण क्रमाने 1, 2, 3, 4 व 5 अशा वाढत्या संख्येने राहतात. गुणांची विभागणी अशी आहे. आकाश शब्द, वायू शब्द व स्पर्श, अग्नी शब्द स्पर्श व रूप, आप शब्द स्पर्श रूप आणि रस, आणि पृथ्वी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. याच्या पुढील द्वैत विवेक या प्रकरणाचे चालू प्रकरणात जणू प्रास्ताविक केले आहे. अद्वैत रूप व अरूप ब्रह्मापासून भेदमय व रूपांनी भरलेले जग निर्माण होणे शक्य नाही असे द्वैत विवेकाच्या पहिल्या श्लोकात सांगितले आहे. असे असताना जगाचा कसाही आणि कितीही विवेक केला तरी त्याने ब्रह्मज्ञान होणार नाही अशी शंका येणे स्वाभाविक आहे. परंतु ब्रह्म व जग यांचा वेदांतशास्त्राने सांगितलेला संबंध लक्षात घेतला तर ह्या शंकेला जागा नाही. झाडाची फांदी व त्यावर बसलेल्या पक्षाप्रमाणे तो संयोग संबंध नाही किंवा धागे व वस्त्र याप्रमाणे समवाय संबंध नाही, तरी तो शिंपीवर भासणाऱ्या चांदीप्रमाणे आध्यासिक संबंध आहे. म्हणजे दिसणारे जग ब्रह्मापासून वास्तविक निर्माण झाले नसून ते नुसते भासते. या दृष्टीने दृश्य जगाचे घटक, शरीराचे घटक, पंचीकरण, ज्ञानेंद्रियादी इंद्रिये व त्यांचे गुण इत्यादी अनुभवाला येणारा सर्व प्रसारा माईक आहे व त्याचे अधिष्ठान ब्रह्म आहे हे लक्षात येण्यासाठी महाभूतांचा विवेक केला आहे. आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोनी सांडावे असे दादबोधात श्री समर्थ याविषयी म्हणतात. गुणांच्या विभागणीचे आणखी स्पष्टीकरण. आकाशाचा गुण शब्द, तो प्रतिध्वनीरूप आवाज. वायूचे गुण सुई असा शब्द आणि समशीतोष्ण स्पर्श. अग्नीचे गुण भुक आवाज, उष्ण स्पर्श आणि तेज हे रूप. आपाचे म्हणजे पाण्याचे गुण खळखळ हा आवाज, थंड स्पर्श, रंगरहित रूप म्हणजे शुक्ल व गोडी हा रस. पृथ्वीचे गुण कडकड असा शब्द, कठीण स्पर्श, माती दगड इत्यादीचे नील इत्यादी रूप, नंतर गोड आंबट इत्यादी 6 प्रकारचा रस आणि सुगंध व दुर्गंध हे गंध. साधनेची व्यवस्थित घडी बसवून घेताना वरील गुणांचा वैज्ञानिक सृष्टीने विचार करण्याचे कारण नाही. जसे भुकभुक हा शब्द इंधनाचा असतो, अग्नीचा नव्हे. येथे अग्नी हा ज्वालांच्या स्वरूपाचा आहे असे गृहीत धरले आहे. विजेच्या कॉईलवर अग्नी असतो पण त्याचा शब्द होत नाही. पाण्याचा शब्द त्याच्या प्रवाहाचा किंवा खालून वर येणाऱ्या बुडबुड्यांचा असतो, पाण्याचा नसतो, इत्यादी इत्यादी. पृथ्वीचे स्वतःचे सुगंध व दुर्गंध हे 2 गुण स्पष्टपणे सांगितले. श्रोत्र, त्वचा, डोळे, जिव्हा व नाक असे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. कारणाने गुण कार्यात उतरतात. आकाशापासून क्रमाने पुढील भूते निर्माण होतात असे शास्त्र सांगते. त्यामुळे पुढील भूतात मागील कारणरूप भूताचे गुण वाढत जातात. वरील शब्द स्पर्शादी गुण
ज्या ज्ञानेंद्रियांनी जीवाला कळतात ती ज्ञानेंद्रिये त्यांची स्थाने व कार्य आता सांगतात. ती पाचही इंद्रिये त्यांच्या त्यांच्या कर्णादी गोलकात राहतात व क्रमाने त्यांचे शब्दादी विषय ऐकतात, पाहतात इत्यादी. हे गोलक फार सूक्ष्म असल्याने त्यांच्या कार्यावरून त्यांचे अस्तित्व कळते. ही इंद्रिये बहुधा बाहेर पांगलेली असतात. बाहेर दिसणारी कान, डोळे इत्यादी ज्ञानेंद्रिये ही त्यांच्या प्रत्यक्ष ज्ञान करून देणाऱ्या गोलकाची राहण्याची ठिकाणे आहेत. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष दिसणारा डोळा हा अवयव चक्षु या ज्ञानेंद्रियांचा गोलक आहे, म्हणजे त्याचे राहण्याचे स्थान आहे. ज्ञान करून देणारा गोलक असतो, स्थूल अवयव नसतो. डोळे मिटल्यावरही एखादे दृश्य किंवा व्यक्तीच्या चेहऱ्यावरची मानस प्रतिमा दिसते. हे गोलक अतिसूक्ष्म असल्याने त्यांना प्रत्यक्ष पाहता येत नाही, तरी वरील उदाहरणाने गोलकाच्या अस्तित्वाचा तर्क करता येतो. पुढील श्लोकात ज्ञानेंद्रिये आतीलही पदार्थ पाहतात असे सांगितले आहे. जागृतीमध्ये सर्व ज्ञानेंद्रिये बहुधा बहिर्मुख असतात. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. केव्हा तरी कान गच्च झाकल्यावरही मेंदूच्या चालू असलेल्या क्रियेचा म्हणजे प्राणाचा आवाज येतो. पाणी पिताना व अन्न खाताना त्यांचा स्पर्श अन्ननलिकेला कळतो. डोळे मिटूनही आतील अंधार दिसतो. ढेकर आल्यावर आतील पदार्थाची चव व वास कळतात. हृदयाच्या आत पडणारे ठोके ऐकू येतात. गरम व गार पेयाचा गोड घेतल्यावर त्याचा स्पर्श जाणवतो. डोळे मिटल्यावर मानस प्रतिमा दिसतात. ढेकरेमुळे जठरातील अन्नाची चव, वास इत्यादी कळतात. यावरून ज्ञानेंद्रियांनी शरीराच्या आतील पदार्थाचे ज्ञानही होते हे कळते. आता 5 कर्मेंद्रियांचे व्यापार बघू. बोलणे, धरणे, चालणे, मलविसर्जन व संभोग या 5 क्रिया आहेत. शेती, व्यापार, नोकरी इत्यादी क्रियांचा या 5तच समावेश आहे. शेती करताना शेतापर्यंत चालत जावे लागते. नांगर धरावा लागतो. बैलांना बोलून हाकलावे लागते. ह्याप्रमाणे व्यापार, नोकरी, लढाई, शिकवणे, वैद्यकी इत्यादी जाणून घ्यावे. मलमूत्र विसर्जन व संभोग ही कर्मे सर्वांना सामान्य आहेत. हे व्यापार करणारी कर्मेंद्रिये. वाणी, हात, पाय, गुदद्वार व जननेंद्रिय यांनी क्रिया होतात. कर्मेंद्रिये ही मुखादी गोलकात राहतात. वाणी हे कर्मेंद्रिय असून जीभ हे ज्ञानेंद्रिय आहे. शब्दांच्या स्पष्ट उच्चारासाठी कंठातून येणारा सामान्य शब्द दात, टाळू, ओठ, जीभ इत्यादींच्या मदतीने अ, ब, क, ड इत्यादी प्रकारे विशेष होतो. म्हणून वाणीचा गोलक मुखात राहतो. बाकी हाताचा गोलक हातात इत्यादी प्रकारे समजावे. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या बाबतीतील त्यांच्या गोलकाच्या कल्पना आधुनिक शरीररचनाशास्त्र व शरीरक्रियाशास्त्र म्हणजे ॲनाटॉमी व फिजिओलॉजी यांच्याशी वास्तवाशी जुळत नाहीत. याचे तात्पर्य एवढेच की प्रत्यक्ष दिसणाऱ्या इंद्रियांच्या मागे त्याचे खरे इंद्रिय म्हणजे नियंत्रण करणारे केंद्र वेगळे असते. या संदर्भातील आधुनिक संशोधन त्या काळी उपलब्ध नव्हते. पुढे इंद्रियांचे नियंत्रक मन व मनाचे हृदयातील स्थान सांगितले असले तरी ते सर्व अस्पष्ट आहे. 10 इंद्रियांना प्रेरणा करणारे मन. मन हे 10 इंद्रियांचे अध्यक्ष आहे. ते हृदय कमलरूप गोलकात राहते. मनाच्या ह्या इंद्रियांच्या मदती वाचून बाह्य विषयांच्या बाबतीत स्वतःच्या तंत्रानुसार काही करता येत नसल्याने त्याला आतील इंद्रिय म्हणतात. करण म्हणजे इंद्रिय. आतील करण म्हणजे अंतःकरण असून ते स्वतंत्र नाही. जीवाने मनामार्फत इंद्रियांना प्रेरणा दिल्याशिवाय एकही इंद्रिय त्याचे काम करू शकत नाही. म्हणूनच श्री तुकाराम महाराज मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे म्हणतात. सर्व संतांनी मनालाच उपदेश केला आहे. इंद्रियांची त्यांच्या त्यांच्या विषयाकडे प्रवृत्ती मन निर्माण करते हे खरे असले तरी मनाला इंद्रियांच्या मदती वाचून बाहेरील एकही विषय जाणता येत नाही. म्हणून इंद्रियांनी मनाला विषय पुरवला नाही तर ते बरेच शांत होते. उलट मन शांत केले ते इंद्रियही शांत होतात. मन इंद्रियांचे नियमन कसे करते? इंद्रियांनी त्यांच्या विषयात प्रवेश केला असता मन त्या विषयांच्या गुणदोषांचा विचार करते. मनाचे सत्व, रज व तम असे 3 गुण असून त्या गुणानुसार त्याच्या प्रवृत्ती होतात. उदाहरणार्थ डोळा हे इंद्रिय. त्याच्या रूप या विषयापर्यंत वृत्तीने गेल्यावर
मनामार्फत जीवाला रूपाचे ज्ञान होते. ते रूप अनुकूल की प्रतिकूल असा विचार मन करते व त्यानुसार निवड होते. विषयाचा अनुकूलता हाच मुख्य गुण असून प्रतिकूलता हा मुख्य दोष आहे. परिस्थितीनुसार यात बदल होतो. सत्व, रज व तम हे तीनही गुण अंतःकरणाला असतात. अंतःकरण मूळचे पवित्र असूनही ते ह्या गुणांच्या प्रेरणानुसार गुणी वा दोषी होते. सत्वप्रधान अंतःकरण सदाचार संपन्न, दैवी संपदायुक्त व मोक्षाला अनुकूल असते. रजप्रधान अंतःकरण भौतिकतावादी, लोभी, मत्सरी, भोगप्रवण इत्यादी असते आणि तमप्रधान अंतःकरण क्रोधी, मोहित, आळशी वगैरे असते. ज्ञानेश्वरीच्या गुणत्रय विभाग योगात व दासबोध दशक दुसरा समास 5, 6 व 7 मध्ये हा विषय सविस्तरपणे सांगितला आहे. सत्वादी गुणांचे अंतःकरणावरील परिणाम व त्यांचे पापपुण्यात्मक फळ. सत्वाचे वैराग्य, क्षमा, उदारता इत्यादी विकार असून रजाचे काम, क्रोध, लोभादी विकार होतात. आळस, भ्रम, गुंगी इत्यादी तमगुणाचे विकार असून ते सर्व अंतःकरणाला होतात. सात्विक विचारांच्या योगाने पुण्यप्राप्ती व राजस विकारांच्या योगाने पापनिर्मिती होते. पण तामस विकारामुळे या दोन्हींपैकी काहीच न होता आयुष्य मात्र वाया जाते व क्षय पावते. येथे अंतःकरण मी अशी वृत्ती सांभाळणारा जीवात्मा तोच कर्ता आहे. व्यवहारातही हीच रीत आहे. ब्रह्म व जग यांचा अध्यासिक म्हणजे भ्रमात्मक संबंध असल्याचे सांगितले आहे. जग जर भ्रमात्मक असेल तर त्याची आसक्ती असू नये. ही आसक्ती सुटण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. कोणी अपराध केला तर तो करणारा मिथ्या पंचकोशाचा घडलेला असल्याने त्याला क्षमा करून साधकाने आपले मन शांत ठेवावे. असे सत्वस्थ पुण्यवान ऊर्ध्वम गच्छन्ति असे गीता सांगते. क्रोध रजोगुणाचा परिणाम आहे. जीवाला मिळणारी प्रत्येक गोष्ट ईश्वर नियंत्रित प्रारब्धानुसार मिळते. हे स्वीकारले नाही तर क्रोध येतो. क्रोधाने चित्त खवळून साधना करता येत नाही. बुद्धी भ्रष्ट होऊन हातून निंद्य क्रिया घडू शकते व त्यामुळे पाप निर्माण होते. तमोगुणामुळे आळस व तंद्रा ह्यातच आयुष्य मात्र वाया जाते. जीवात्मा हा अंतःकरणाचा प्रेरक असल्याने तोच कर्ता व स्वामीही आहे. व्यवहारात कर्त्याला स्वामी म्हणतात. अंतःकरणावर तादात्म्य ठेवणाऱ्याला त्याची सुखदुःख भोगावीच लागतात. ह्या प्रकारे सर्व गुणांचा विचार करून साधनारूढ कसे राहावे हे महाभूत विवेकातून शिकायचे आहे. इंद्रिया ही 5 भौतिक आहेत. शब्दादी स्पष्ट गुणांनी युक्त पदार्थ भौतिक असतात हे स्पष्ट आहे. हे भौतिकत्व इंद्रियांनाही आहे असे शास्त्र व युक्ती यांच्या मदतीने निश्चित करावे. जे भूतांचे ते भौतिक म्हणजे पांचभौतिक. जगातील घटासारखा प्रत्येक पदार्थ पंचमहाभूताच्या मिश्रणाचा आहे व त्याचे शब्दस्पर्शादी गुण तद्रूप असल्याने पांचभौतिकच आहेत. घटासारख्या बाहेरील पदार्थाप्रमाणेच मनासारखे आतील पदार्थही पांचभौतिक आहेत, कारण तेही भूतांची कार्य आहेत. आता बाहेरील पदार्थ बघूया. 1. शास्त्र. माती हे घटाचे उपादान कारण आहे, म्हणजे माती या कारणानेच घटरूप कार्य बनते. माती पृथ्वी तत्वाची असल्याने व ती अन्य 4 महाभूतांचे मिश्रण असल्याने घट पांचभौतिक आहे व म्हणून अचेतन व मिथ्या आहे. दुसरं, युक्तीप्रमाणे घट मातीमुळेच निर्माण होतो व तो मातीचा म्हणजे मृण्मय आहे ही अन्वयाची भाषा असून माती नसती तर घट नसता ही व्यतिरेकी युक्ती आहे. भौतिक मातीचा भौतिक घट तयार होतो. मनादी आतील पदार्थ. आता शास्त्र काय सांगते? अन्नमय ही सौम्य मनः, आपोमय प्राणास्ते ज्योमयी वाक्. मन अन्नमय, प्राण आपोमय व वाणी तेजोमय आहे. अन्न, आप व तेज पांचभौतिक असल्याने मन, प्राण व वाणी पांचभौतिक आहेत. आता ह्याच्यावर युक्ती काय आहे? आप आहे म्हणून प्राण आहे, पाणी नसते तर प्राण नसता. या तर्काने प्राण पांचभौतिक आहेत असे ठरते. या संदर्भात संतवचनेही लक्षणीय आहेत. घटासारख्या बाहेरील पदार्थांच्या बाबतीत श्री ज्ञानदेव म्हणतात, नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नोहे. ज्ञानेश्वरी 13वा अध्याय. मनासारख्या आतील पदार्थांच्या बाबतीत ते म्हणतात, जे भूलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर,
रजोगुणाच्या खांदी तरळतं असे. म्हणून मन वायुतत्व व रजोगुणाचे असल्याने भौतिक आहे. बुद्धीच्या बाबतीत ते म्हणतात की जे तेजतत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी. बुद्धितत्व हे तेजतत्वाचे व सत्वगुणाचे असल्याने पांचभौतिक आहे. तात्पर्य, जगातील प्रत्येक पदार्थ पांचभौतिक आहे व म्हणून जड व मिथ्या आहे. इदम एव सौम्य इदम अग्र आसीत यातील इदम शब्दाचे स्पष्टीकरण. 11 इंद्रिये, तर्क व शास्त्राने जेवढ्या जगाचे ज्ञान होते ते सर्व इदम या शब्दाने कळते. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अनुमानादीप्रमाणे तसेच पुराणे, स्मृती, श्रुती यांनी जेवढे जग कळते ते सर्व इदम म्हणजे हे या शब्दाने सांगितले आहे. 5 इंद्रियांनी जग कळते हे तर स्पष्टच आहे, पण 5 कर्मेंद्रियेही त्यांच्या परीने जग कळण्यास मदत करतात. एखादे पर्यटन स्थळ डोळ्यांनी पाहायचे असेल तर तिकडे पायाने जावे लागते. वस्तूच्या वजनाचा अंदाज येण्यासाठी ती हाताने उचलून पाहावी लागते. वाणीने शब्द उच्चारून परोक्ष ज्ञान करून देता येते. शिकवून ज्ञान देण्यात वाणीची भूमिका फार मोठी आहे. या प्रकारे जगाचे ज्ञान होण्यास या सर्वांचा जीवाला उपयोग होतो. अशा प्रकारे ज्याने ज्ञान होते ते सर्व इदम म्हणजे हे या शब्दाने सांगितले आहे. सत एव या श्रुतीचा अर्थ. सृष्टीच्या पूर्वी हे सर्व एकमेव व अद्वितीय होते. फक्त सतच होते, नामरूपे नव्हती असे छांदोग्यात आरुणी म्हणतो. आरुणी म्हणजे अरुणाचा पुत्र उद्दालक. त्याने त्याच्या पुत्राला म्हणजे श्वेतकेतूला ब्रह्मज्ञान सांगताना सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम असे सांगितले. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी एकमेव स्वगतादी भेदशून्य व अद्वितीय असे ब्रह्मच होते. सृष्टीपूर्वी सत्तत्व असतेच. नामरूपे ही सृष्टी निर्मितीच्या वेळी प्रकट होऊ लागली व पंचमहाभूतांच्या पंचीकरणानंतर ती स्पष्ट झाली. भौतिक पदार्थाचे स्वगतादी भेद असतात, पण ते ब्रह्माला नसतात. हे समजण्यासाठी प्रथम भौतिक पदार्थांचे भेद सांगतात. झाडांमध्ये पाने, फुले व फळे असा स्वगत भेद असतो. दुसऱ्या जातीच्या झाडाशी त्याचा सजातीय भेद असतो. दगड, माती इत्यादिकांशी झाडांचा विजातीय भेद असतो. एक स्वतःमधील भेद म्हणजे स्वगत भेद. स्वतःच्या जातीचा इतर पदार्थांपासून भेद म्हणजे सजातीय भेद. आणि तिसरं स्वतःच्या जातीहून वेगळ्या जातीच्या पदार्थापासून भेद म्हणजे विजातीय भेद. उदाहरणार्थ चिक्कूमध्ये बी, गर व साल असा स्वगत भेद. चिक्कूचा आंबा, फणस इत्यादींशी सजातीय भेद व हिरे, मोती इत्यादींशी विजातीय भेद असतो. भौतिक पदार्थात असे भेद असले तरी ब्रह्मामध्ये मात्र ते नाहीत. ते आहेत असे ज्या कारणाने वाटते त्या कारणाचे निवारण करण्यासाठी श्रुती 3 पदे म्हणजे शब्द सांगते. ती अशी: हेच भेद सद्वस्तुतेही असतील असे वाटू नये म्हणून ऐक्य, निश्चल व द्वैताचा निषेध सुचवणाऱ्या या 3 शब्दांनी ती शक्यता दूर केली आहे. एकम एव अद्वितीयम या श्रुतीवाक्यातील एकम हे पद ऐक्य सुचून स्वगत भेदाची शक्यता दूर करते. एव हे पद निश्चय सूचक असून सजातीय भेदाची शक्यता दूर करते. आणि अद्वितीय हे पद दुसऱ्या पदार्थाची शक्यता नसणे व विजातीय भेदाची अशक्यता सांगते. नासदीय सुक्तातील तदानी या शब्दाने हे सुचले आहे. हे शब्द व्यवहारात वावरणाऱ्या जीवावर असलेल्या 3 कालांच्या संस्काराचा विचार करून श्रुतीने वापरले आहेत. व्यावहारिक वस्तू देशव्यापी, काल व वस्तूने मर्यादित म्हणजे परिच्छिन्न असते. ब्रह्म तसे नाही. ब्रह्म अवयवशून्य असल्याने त्यात स्वगत भेद नाही. त्याचे अंश कोठेही सांगितले नसल्याने त्या अंशाची नुसती कल्पनाही करता येत नाही. नामरूपाचा उद्भवच नसलेली ही अवस्था म्हणजे प्रलय असल्याने त्यांना ब्रह्माचे अवयव म्हणता येत नाही. जगातील प्रत्येक वस्तूचे स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म म्हणजे अवयव घटक असतात. दगड फोडून केलेल्या खडीतील प्रत्येक तुकडा दगडाचा अवयव आहे. खडीसाखरेचा चुरा केल्यावर चुऱ्याचा कण खडीसाखरेचा अवयव आहे. प्रकाशाचा फोटोन हा अवयव आहे. 3 वस्तूंचे हे 3 स्वगत भेद आहेत. संपूर्ण वेदांत वाङ्मयात ब्रह्माच्या अवयवांचा कोठेही उल्लेख नाही. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः या गीतावचनातही मीच कल्पित उपाधिरूपाने जीव होतो
व तो जीव माझा अंश म्हटला जातो असे सांगितले आहे. येथे अशी शंका येते की प्रत्येक पदार्थाला नाम व रूप असते, त्या नामाला व रूपालाच त्या पदार्थाचा अंश का म्हणू नये? तर उत्तर आहे, सृष्टीचक्रात अशी एक अवस्था आहे की त्यात जडचेतनात्मक सृष्टीचा पूर्ण लय होत असल्याने पदार्थाच्या नामरूपाची कल्पना करणारा व नंतर ती तशी जाणणारा कोणीच नसतो. तसेच नाम व रूपांची निर्मिती हे सृष्टीचे स्वरूप आहे. सृष्टीच्या पूर्वी ती निर्माण होत नाहीत, म्हणून आकाशाप्रमाणे सत अंशरहित आहे. निरपेक्ष व्यापक पदार्थाला अंश असणे शक्य नाही. उदाहरणार्थ आकाश सर्वत्र व्यापून असल्याने ते अंशरहित आहे, म्हणजेच त्यात स्वगत भेद नाही. शब्द, काम, क्रोधादी आकाशाचे गुण आहेत असे शास्त्र सांगते. निर्गुण असे सत्तत्व हे गुण असलेल्या आकाशाचे अधिष्ठान आहे. सतची आकाश ही पहिली निर्मिती आहे, म्हणजेच आकाश हा सत्वर भासणारा पहिला भ्रम आहे. आकाश या भूताचा असा विवेक करून सतची कल्पना करावी. श्रुतीतील एव हा शब्द सजातीय पदार्थाचा निराश करतो. सद्वस्तूला विलक्षण काही नसल्याने सतहून वेगळे सजातीय काही नाही, कारण नाम व रूप या उपाधी वाचून सद्वस्तूचा भेद होणारच नाही. सद्रूप आत्मा एकमेव असल्याने त्याच्यासारखा दुसरा आत्मा नाही. एकाच जातीची दुसरी वस्तू तिला वेगळे रूप असल्याशिवाय सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, एका फळासारखे दुसरे फळ असण्यासाठी त्याचे वेगळे रूप असावे लागते. एकाहून अधिक फळांची रूप ही उपाधी वेगळी असावी लागते. शिवाय आंबा हे नाम एकच असले तरी हा आंबा तो आंबा असा उपाधीचा व्यवहार होतो. सत निरुपाधिक असल्याने त्याला सजातीय भेद नाही, सतमध्ये विजातीय भेद नाही. सतपेक्षा वेगळ्या जातीचे असत आहे या रूपाने कधीच नसते. म्हणून हे तथाकथित असत वेगळेपणाने समोर उभे राहत नाही. या परिस्थितीत सत म्हणजे विजातीय भेद कसा होईल? जे कधीच अस्तित्वात नसते त्याला असत म्हणतात. उदाहरणार्थ, आकाशाला लागलेले फूल सतपेक्षा वेगळेच असतच म्हणता येते. ते तर अस्तित्वातच नाही, म्हणून सतपेक्षा वेगळ्या जातीचे काहीही, केव्हाही, कोठेही व कसेही नाही. तसे पाहिले तर सत हा शब्दसुद्धा भ्रामक असतच्या व्यावृत्तीसाठीच वापरला जातो. तात्पर्य, याप्रमाणे सत एकमेव अद्वितीय असल्याचे सिद्ध झाले. परंतु ह्या सिद्धीमुळे काही वादी अत्यंत अस्वस्थ झाले व त्यांनी पूर्वी हे सर्व असतच होते असे वर्णन केले. द्वैती व शून्यवादी यांना अखंड भेदशून्य सच्ची कल्पनाच सहन होत नाही. त्यांचे सर्व तत्त्वज्ञान त्यामुळे कोलमडून पडते. वेदांना अभिप्रेत असलेला असत शब्दाचा अव्यक्त हा सृष्टीच्या अवस्थेला धरून असलेला अर्थ त्यांना अस्वस्थ करतो व ते असतचा शून्य असा युक्तिशून्य अर्थ करतात. तथाकथित अव्यक्त हे भ्रामरूप असले तरी अध्यारोपाच्या भाषेत ते स्वीकारले आहे. गौडपादाचार्य त्यांच्या मांडुक्य कारिकार हे सांगतात, साकार ब्रह्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणाऱ्या अन्य साधकांना निर्विकल्प समाधीचे मोठे भय वाटते असे गौडपादाचार्य म्हणतात. मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांनी 200 कारिकांची म्हणजे श्लोकांची टीका केली आहे. ते श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या श्रीगुरूचे श्रीगुरू होते. ते म्हणतात की सगुण साकार ईश्वराच्या मूर्तीची कल्पना करून त्याच्या अनुसंधात राहणाऱ्यांना निर्गुण निराकारात विलीन होण्याची कल्पना व्याकुळ करते. अस्पर्शयोग नावाचा योग द्वैताचा आधार घेणारा इतर योग्यांना लाभणे फार कठीण आहे, कारण वास्तविक भयरहित असणाऱ्या या योगाचेच त्यांना भय वाटते. द्वितीयात वै भयं भवती असा श्रुतीचा सिद्धांत आहे. जनजीवनातील अनुभवही तसाच आहे. आधार व भय या दोन्ही गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी असे ज्ञानदेव हरिपाठात म्हणतात. पण हे द्वैती व शून्यवादी दुजे खंडू द्यावयास घाबरतात व उरलेल्या हरीचीच जणू त्यांना भीती वाटते. भगवान शंकराचार्य वेगळ्या शब्दात हेच सांगतात. याचप्रमाणे भगवत पूज्यपादही कोरडे तर्क करण्यात पटाईत असलेल्या माध्यमिकांना ते ह्या अचिंत्य सद्रूप आत्म्याविषयी भ्रमिष्ट झाले आहेत असे म्हणतात. श्रुतीप्रमाण हे सर्वश्रेष्ठ व अंतिम प्रमाण आहे. श्रुतीचे मनोगत समजून घेण्यासाठी त्याच्याशी सुसंगत तर्क अवश्य करावा, पण इतस्तत भटकणारा तर्क करू नये. भटकणाऱ्यांच्या तर्काचा परिणाम काय होतो? हे अज्ञानाच्या अंधाराने गाजलेले बौद्ध केवळ मूर्खपणामुळे
श्रुतीला न मानता केवळ तर्काच्या डोळ्याने पाहतात व शून्यवादी बनतात. वरील विचार फटकळ असला तरी तर्कसंगत आहे. पंचदशीच्या पुढील प्रकरणात तो बऱ्याच ठिकाणी आला आहे. व्यावहारिक सत्तेत असणारे जग आहेपणातूनच म्हणजे सतमधून निर्माण होणे शक्य आहे. शून्यरूप नाहीपणातून नाही हा साधा तर्क त्यांना पटत नाही. शंका व तिचे समाधान ही दोन्ही द्वैताच्या भाषेतच करावी लागतात. कारण अद्वैताच्या भाषेत शंका विचारता येत नाही व तिचे उत्तरही देता येत नाही. संवाद द्वैतातच शक्य आहे आणि द्वैताचा सतत अनुभव असणाऱ्याला द्वैत पत्करूनच अद्वैत सांगावे लागते. सांगणारा, ऐकणारा व भाषा ही तीन मिळून संवाद होतो. सांगणाऱ्याने ऐकणाऱ्याला योग्य त्या भाषेत अद्वैत समजावून सांगितल्यावर ऐकणारा अद्वैताचा अनुभव घेतो. त्या अनुभवात द्वैताचा मागमूसही नसतो. कारण त्यावेळी ऐकणारा जीव आत्मस्वरूपात लीन झाल्याने सांगणारा व भाषा याचे भान सुटते. अद्वैत हेच वास्तव्य असून द्वैत हा भ्रम आहे. हा सिद्धांत सांगणारी स्मृती. त्या प्रलयकालीच्या निश्चल व गंभीर अवस्थेत जे तेजही नव्हे व अंधारही नव्हे असे सांगता न येण्यासारखे, व्यक्त न झालेले असे सद्रूप शिल्लक राहते. सर्व सृष्टी अव्यक्तात लीन होऊन राहिली असता त्या परिस्थितीत कोठेही हालचाल नसलेली स्तब्धता असते. कोठे, कोणती हे शब्दही जडचेतनात्मक सृष्टी गृहीत धरून वापरले आहेत. नासदीय सुक्तात ते श्वसनरहित श्वसन करत होते असे मार्मिकतेने म्हटले आहे. गंभीर शब्दाचा खोल असा अर्थ असून येथे त्याचा मनबुद्धीच्या आटोक्यात न येणारे असा अर्थ आहे. तेथे तेज निर्माण झालेले नसल्याने अंधार वाटतो, पण ज्याचे स्वरूप अंधारही नाही व प्रकाशही नाही असे ते असते. आवरण घालणे हा तमाचा गुण येथे व्यक्त झालेला नसतो. ज्याचे कोणत्याही प्रकारे वर्णन करणे शक्य नाही व अभावाहून वेगळे असे ते सतरूपाने शिल्लक असते. सत असे असल्याने अनाख्य म्हणजे ज्याचे लक्षण करता येत नाही असे आहे, किंवा ज्याच्याकडे हे म्हणून बोट दाखवता येत नाही असे आहे. ज्याला दुसरे काही नाही असे ते शिल्लक राहते. पृथ्वी, आप, तेज व वायू ही चार भूते प्रलयकालात लीन होतात हे पटते, पण आकाशाचा प्रलय पटत नाही अशी शंका येते. त्या शंकेला उत्तर अवयवरहित सूक्ष्म व व्यापक आकाशाचे अस्तित्व ज्या बुद्धीला मान्य होते त्या बुद्धीला थोडी आणखी सूक्ष्म करून सतचे अस्तित्व मान्य करण्यात काय अडचण आहे. प्रश्नाला थेट उत्तर न देता येथे त्याला प्रतिप्रश्नाने उत्तर दिले आहे. तार्किक जर तर्काने आकाश स्वीकारित असतील तर त्याच तर्काने त्यांनी सत का स्वीकारू नये. कारण तार्किकाच्या मताने आकाशाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही व म्हणून आकाशे भूत नाही. ज्यात जग नाही असे आकाश मानता येत नाही. जगाचा प्रलय झाल्यानंतर आकाश उरले व ते दिसले असे म्हणशील तर प्रकाश व अंधारा वाचून ते कसे दिसले. शिवाय तुझ्या मतात आकाशाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. एखादा पदार्थ अंधारात गडप होऊन त्याचे उजेडात ज्ञान होते. प्रलयकाली प्रकाश व अंधार दोन्ही नसताना त्यात आकाश कसे दिसेल. शिवाय आकाश दिसते असे जर तू म्हणशील तर तुझेच तत्त्वज्ञान तू खोडल्यासारखे होईल. कारण तुमच्या मते आकाश प्रत्यक्ष दिसणे शक्यच नाही. न दिसणारी सत्वस्तू व न दिसणारे आकाश यात फरक आहे. इंद्रिय व अंतःकरणाचे सर्व व्यवहार थांबवून बसलो तर आम्हाला शुद्ध सत्वस्तूचा निश्चितपणे अनुभव येतो. त्यावेळी शून्याची बुद्धी होत नसल्याने शून्याचा अनुभव येत नाही. शून्यरूप आकाशाचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही हे खरे आहे, पण समाधी अवस्थेत आत्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव निश्चितपणे येतो. प्रत्यक्षावगमम गीता 9वा अध्याय ह्या पदाने सद्वस्तू प्रमाणाने प्रत्यक्ष स्वरूपाने प्रत्यक्ष व अनुभवाने प्रत्यक्ष आहे असे म्हटले आहे. ब्रह्मसूत्रही तसेच सांगते. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम महाराज. असा संतांचा भक्तीच्या संदर्भाने हाच अनुभव आहे. शुद्ध जाणीवेचा समाधीच्या काळात अनुभव असतो व त्यामुळे अर्थातच शून्याचा तिथे स्पर्शही नसतो. समाधीमध्ये जशी शून्यबुद्धी नसते तशी सद्बुद्धीही नसते. या अवस्थेमध्ये सत्विषयी बुद्धी नसते असे म्हटले तर सत हे स्वतः स्वयंप्रकाश असल्याने त्याविषयीच्या बुद्धीची आवश्यकताच नाही. मनोव्यापार थांबलेल्या अवस्थेचे ते सत म्हणजे साक्षी असल्याने त्या केवळ सतचा अनुभव साधकांना सहज साध्य आहे. इंद्रिय व अंतःकरण शांत असलेल्या अवस्थेत हे सत असा अनुभव बुद्धीला न येणे स्वाभाविक आहे.
पण सत हे ज्ञान प्रकाशरूप असल्याने त्याचे अस्तित्व बुद्धी वाचूनही अखंड आहे. त्या तूष्णी अवस्थेचेही प्रकाशन त्याच्या साक्षीच्या प्रकाशात होते. पिंडाच्या तूष्णी अवस्थेत जसे सतचे भान असते त्याप्रमाणे ब्रह्मांडाच्या लय अवस्थेत सत असण्याचा तर्क करता येतो. मनाचे व्यापार थांबल्यावर साक्षी चैतन्य जसे स्वस्थ असते तसे मायेचे व्यापार सुरू होण्यापूर्वी सत स्वस्थ असते. ते कल्पनाची सावयव. ज्ञानेश्वरी 13वा अध्याय. असे श्री ज्ञानदेव मनाचे वर्णन करतात. माईक मन निवृत्त होताच अधिष्ठान चैतन्याचे भान होते. उलट नव्या सृष्टीचा माईक व्यवहार सुरू होण्यापूर्वी सत अधिष्ठान रूपाने असते. एकूण मायेचे व्यवहार सुरू होण्यापूर्वी व ते थांबल्यानंतर अधिष्ठान ब्रह्म जसेच्या तसे असते. खरे तर सृष्टीकालीही अधिष्ठान सत तसेच असते, पण मनाच्या चंचलतेमुळे ते कळत नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.